नमस्कार मंडळी, भाग्यश्रीज किचनमध्ये मी भाग्यश्री आपलं स्वागत करते आहे. आजची रेसिपी आहे पनीर टिक्का मसाला. रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल पनीर टिक्का मसाला घरच्या घरी कसा बनवायचा हे आपण इथे आज पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी खडे मसाल्यामध्ये थोडीशी सोप घेतली आहे, थोडेसे धने, 5 ते 6 लवंग घेतलेले आहेत, 5 ते 6 मिरे घेतले आहेत, थोडीशी मोहरी, थोडेसे जिरे आणि तीळ घेतले. तिळाने आपल्या ग्रेव्हीला घट्ट असं टेक्स्चर येतं. आणि 1 इंच खोबऱ्याचा तुकडा आणि 2 तेजपत्ता पण मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आता हे खडे मसाले आपण थोडेसे गरम करून त्याची एकदम बारीक पिठासारखी पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी अमूलचं मलाई पनीर यूज केलेलं आहे 200 ग्रॅम इतकं. त्याच्यानंतर आपण ग्रेव्हीसाठी 2 कांदे आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 5 ते 6 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा. आता ह्या सर्वांची आपण मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आणि बाकीचे शिमला मिरची आणि 1 कांदा मी असा मोठा मोठा चिरून घेतला आहे. तुम्ही ढाब्यामध्ये बघितलं असेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पनीर खायला गेल्यावर बघितलं असाल की त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि कांदा हा थोडासा तळून टाकला जातो. त्याच्यासाठी मी हे साईडला काढून घेतले. त्याच्यानंतर आपण पनीरचे असे स्क्वेअरमध्ये काप करून घेणार आहेत. आता आपण हे पहा, जे आपला खडा मसाला आहे तो एकदम पिठासारखा पेस्ट करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून. त्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ती पेस्ट काढून झाल्यानंतर आपण कांदा, लसण आणि आले हे आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आणि ती पेस्ट झाल्यानंतर आपण उरलेले जे 2 टोमॅटो त्याची पण बारीक पेस्ट करून घेणार आहोत. इथे मी टोमॅटो मोठे मोठे चिरून घेतले आहेत आणि त्याच्यामधून आपण बी काढून घेतले आहेत. कारण की टोमॅटोचे बिया ज्या असतात त्या ज्यांना स्टोनचा त्रास असतो त्यांच्यासाठी चांगल्या नसतात. त्याच्यामुळे मी त्याच्यामधले बिया काढून मोठे मोठे चिरून घेतले, कारण की आपण त्याच्यानंतर त्याची पेस्ट करून घेणारच आहोत. आणि मेन पेस्ट करण्याचं कारण की आपली ग्रेव्ही आहे ती थिक आणि मऊसर बनते, खाण्यासाठी छान बनते. त्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट पण टोमॅटो बारीक चिरून किंवा बारीक कांदा चिरून पण फोडणीमध्ये टाकू शकता. बेस्ट वे आहे की आपण पेस्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण फोडणीची तयारी करू. फोडणीसाठी मी इथं पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी मोहरीचं तेल यूज केलेलं आहे. मी इथं सोयाबीन किंवा बाकीचं तेल नाही यूज केलेलं आहे, कारण की मोहरीचा तेल हे कच्ची घाणीचं मोहरीचं तेल आहे. हे हरियाणामध्ये इझिली अवेलेबल असतं तुम्हाला आणि शरीरासाठी पौष्टिक पण असतं. त्याच्यानंतर आपण हे जे 200 ग्रॅम पनीर आहे ते आपण ह्याच्यामधून थोडेसे फ्राय करून काढून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा जो कच्चा स्मेल असेल तो निघून जातो. आता हे पहा, पनीर असे तळून झालेले आहेत. थोडे थोडे तळून घ्यायचे आहेत आणि जास्त नाही हलवायचं, कारण की ते फुटू शकतात. आता ह्याच तेलामध्ये आपण जी शिमला मिरची आणि 1 कांदा आपण मोठा मोठा चिरून घेतला होता, म्हणजे त्याच्या फक्त पाकळ्या साईडला काढायच्या आहेत, तो आपण ह्याच तेलामध्ये तळून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये काढून आपण नंतर फोडणीमध्ये यूज करायचं आहे. आता त्याच्यानंतर मी इथे कच्ची घाणीचं मोहरीचं तेल यूज केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे येलो येलो असं दिसतं आहे. आणि त्याचा स्मेल जर मोहरीचं तेलाचा स्मेल येत असेल तुम्हाला, तर त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस पॅन गरम करून त्याच्यामध्ये स्टार्टिंगला तेल टाकतो तर त्याच्यामध्ये आपण पाण्याचा शिंतोडा थोडासा टाकायचा, जेणेकरून त्याचा जो मोहरीचा तेलाचा स्मेल आहे तो निघून जातो. पण कच्ची घाणी मोहरीचं तेल आहे ते चांगलं असतं असं म्हणतात आणि इकडे मोस्ट ऑफ दी हरियाणामध्ये तेच भेटतं. तर मी पण इकडे यूज करते हेच. आता ह्याच्यानंतर आपण हे जे शिमला मिरची आणि कांदा आहे तो आपण साईडला काढून घ्यायचा आहे. हे मी असं तळून घेतले कारण की ढाबा स्टाईलमध्ये मोस्ट ऑफ दी पनीर टिक्का मसाला किंवा पनीरची कोणती पण ग्रेव्ही आपण जर मागवली रेस्टॉरंटमध्ये तर असे कांदे आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची दिसतेच आपल्याला. तर त्याने खूप एक छान लुक येतो त्या आपल्या भाजीला. आता त्याच तेलात आपण पुढची फोडणी देणार आहोत. आता आपण जे कांदा, लसण आणि आल्याची पेस्ट करून घेतली आहे त्याला आपण ह्या तेलामध्ये छान 5 ते 7 मिनिट तेल सुटूपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला कांद्याचा कच्चा स्मेल लागणार नाही आहे. आता कांद्याला आपण तेल सुटूपर्यंत परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपली जी टोमॅटोची पेस्ट आहे ती आपण ॲड करतो आहे. आता ह्याच्यामध्ये मी मोठे मोठे टोमॅटो चिरून घेतले होते, 2 टोमॅटो, आणि त्याच्यामधल्या बिया आपण साईडला काढल्या होत्या. त्याच्यानंतर टोमॅटोला आणि पूर्ण आपल्या ग्रेव्हीला तेल सुटूपर्यंत आपल्याला 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला टोमॅटो लवकर शिजला जातो आणि गॅसही वाया जात नाही आहे. आता हे पहा, आपल्या टोमॅटोच्या पेस्टला छान तेल सुटतं आहे. तेल सुटल्यानंतरच आपण बाकीचे मसाले त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे पहा, टोमॅटोला छान तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत
2 चमचे कोल्हापुरी तिखट मी इथे यूज केलं आहे. 1 चमच कश्मीरी चिलीने आपल्याला रेस्टॉरंटसारखा आपल्या ग्रेव्हीला कलर येतो. आणि आपली जी गुणकारी हळद आपण थोडीशी यूज करतो आहे, थोडीशी धनेपूड आणि गरम मसाला यूज करायचा आहे. गरम मसाल्यामध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचा गरम मसाला यूज करू शकता आणि तिखट पण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यानंतर आपण जे इन्ग्रेडियंट्स आता याच्यामध्ये ॲड केले त्यांना आपण थोडंसं परतवून घ्यायचं आहे. ते तेलामध्ये परतवले जातील छान असे. मग त्याच्यानंतर आपण जी खड्या मसाल्याची पेस्ट केली होती ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आणि 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायची आहे, जेणेकरून तेलामध्ये छान ते परतवली जाईल. आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास इतकं मी फुल फॅट म्हशीचं दूध ॲड केलेलं आहे, ते मी आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो. थोडासा गरम मसाला पण मी ॲड केलेला आहे 1 चम्मच. हा तुम्ही कोणत्याही कंपनीचा यूज करू शकता. त्याच्यानंतर आपण जे दूध ॲड केलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही दही पण ॲड करू शकता. मी इथे जास्त करून दूधच ॲड करते आणि ते फुल फॅट किंवा मलईचं दूध असलं पाहिजे. आणि आता हे जे मिक्सचर आहे आपण ते ढवळून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यामधले जे मसाल्यांच्या गाठोळे झालेले असतील त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. आणि गॅस आपल्याला आता फुल करायचा आहे. ह्याच्या आधी आपण जे काही आपण मसाले भाजून घेतले आहेत किंवा कांदा वगैरे त्याची पेस्ट करून घेतली आहे ती सगळे आपण लो टू मिडियम फ्लेमवरच करून घ्यायचे, जेणेकरून आपला मसाला किंवा ग्रेव्ही आहे ती त्याच्या तळाशी चिटकणार नाही. त्याच्यानंतर जी आपण कांदा आणि शिमला मिरची तळून घेतली होती ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो. थोडीशी चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि आपण जे तळून घेतलेले आहेत ते पनीर ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि थोडेसे ढवळून घ्यायचं आपल्याला सगळं मिक्सचर. आणि उकळी येण्यासाठी त्याला झाकण ठेवून 1 उकळ काढून घ्यायचे. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडीशी साखर ॲड करायची आहे, जेणेकरून आपण जो टोमॅटो यूज केलेला आहे त्याचा जो ॲसिडिकपणा आहे तो कमी होऊन जाईल. आणि क्रश करून आपली कस्तुरी मेथी आहे ती आपण थोडीशी त्याच्यामध्ये ॲड करायची, जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला छान अशी स्मेल येते कसुरी मेथीमुळे. आणि गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीर ॲड करायची ह्याच्यामध्ये. आता हे पहा, आपला मस्त रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला रेडी आहे. तुम्ही जरूर ट्राय करा. घरच्या घरी कमी सामानामध्ये हा पनीर टिक्का मसाला पौष्टिक असा घरी बनवून तयार होतो. प्रत्येक वेळीच आपल्याला रेस्टॉरंटला जायची गरज आहे असं नाही वाटत आहे मला. घरच्या घरी पण कमी सामानामध्ये घरच्याच इन्ग्रेडियंट्समध्ये पनीर टिक्का मसाला बेस्ट असा तयार होऊन रेडी होऊ शकतो. पाहुणे आले असतील किंवा घरी एखादा खूप दिवसांनी एखादा जेवणाचा बेत करायचा असेल तर हा बेस्ट बेत आहे पनीर टिक्का मसाल्याचा. आणि तुम्ही दूध किंवा त्याच्यामध्ये दही ॲड केलं तरी पण बेस्टच आहे. जास्त आणि मलाई यूज केली तरी अजून खूप छान टेस्ट आपल्या पनीर टिक्का मसाल्याला येणार आहे. आता हे पहा, मस्त दिसतोय पनीर टिक्का मसाला. छान रेस्टॉरंट स्टाईल, ढाबा स्टाईल जसा पनीर टिक्का तुम्हाला मिळतो तसाच घरी बनवून रेडी होतो. अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या मोटिवेशनसाठी लाईक जरूर करा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर पण जरूर करा. आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून मला जरूर कळवा. तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतं मला, त्या मला प्रोत्साहित करतात छान छान रेसिपी अजून बनवण्यासाठी. आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.